हाय मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। नमस्कार मित्रांनो, आजच्या प्रीमियर प्रो ह्या व्हिडिओ एडिटिंग सेशनमध्ये मी तुम्हाला प्रीमियर प्रोमध्ये एखाद्या क्लिपला बेसिक लेवलवरती आपण एडिट कसं करू शकतो हे दाखवणार आहे। आणि हे शिकवत असताना मी तुम्हाला प्रीमियर प्रोमध्ये कट, ट्रिम, जॉइन आणि कंबाइन ह्या कमांड्स दाखवणार आहे। थोडं प्रॅक्टिकली जायच्या अगोदर त्याला थिअरिटिकली समजून घेऊया। बघा, ट्रिम म्हटलं तर काय की एखादी व्हिडिओ क्लिप आहे त्याचा शेवटचा किंवा सुरुवातीचा भाग जर तुम्हाला झाकायचा असेल, लपवायचा असेल, त्यावेळेला ट्रिम कमांड आपण उपयोगात आणतो। ठीक आहे, लक्षात ठेवा, शेवटचा आणि सुरुवातीचा भाग लपवायचा असेल किंवा झाकायचा असेल किंवा कमी करायचा असेल त्यावेळेला आपण ट्रिम कमांडचा उपयोग करतो। त्याच्यानंतर येते कट कमांड। कट कमांड म्हटलं तर काय, समजा एखादी तुमची व्हिडिओ क्लिप आहे, तिला तुम्हाला भागाभागामध्ये तोडायची असेल त्या टायमाला तुम्ही कट कमांडचा उपयोग करता। त्याच्यानंतर येते जॉइन कमांड। जर एखाद्या व्हिडिओ क्लिपला तुम्ही चुकून कट मारला आहे आणि परत तुम्हाला ती क्लिप जॉइन करायची असेल तर तुम्ही जॉइन करू शकता। त्याच्यासाठी क्रायटेरिया असं आहे की ती क्लिप बाजूबाजूची असली पाहिजे आणि तीच म्हणजे दोन्ही भाग त्याच क्लिपचे असले पाहिजे। असं नाही की तुम्ही दोन वेगवेगळ्या क्लिप जॉइन करू शकता। त्याच्यानंतर येतं कंबाईन क्लिप। ओके, कंबाईन म्हटलं तर काय, जेव्हा दोन वेगवेगळे व्हिडिओ आहेत आणि त्यांना आपल्याला ग्रुप करून त्याच्यावरती काम करायचं असेल त्या टायमाला आपण त्या व्हिडिओला कंबाईन करणार आहोत। आपल्या भाषेत म्हणजे जनरल भाषेत एक्सप्लेनेशन द्यायचं म्हटलं तर मी कंबाईन ही कमांड वापरतोय, म्हणजे असं मी बोलतोय। पण प्रीमियर प्रोच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर आपण नेस्टेड क्लिप बनवणार आहोत। ठीक आहे, आय होप तुम्हाला मी जे बोलतोय ते समजतं आहे। आणि आता आपण हे थोडंसं थिअरिटिकली समजून घेतलं, आता आपण प्रॅक्टिकली बघूया। ठीक आहे, तुम्ही पाहतच असाल माझ्या प्रीमियर प्रोमध्ये मी ऑलरेडी एक व्हिडिओ क्लिप इम्पोर्ट करून ठेवलेली आहे आणि टाईमलाईनमध्ये प्लेस केलेली आहे। ठीक आहे, आता ही व्हिडिओ क्लिप बघा मी इथे आणलेली आहे। सर्वप्रथम आपण काय करूया की तिला प्ले करून बघूया। मी इथे प्ले करतो तिला आणि आपण पाहूया की ते कसं वर्क, म्हणजे ती क्लिप काय आहे। आता हा माणूस आहे बघा, ह्या इथून तो चालायला लागतो आणि मग नंतर ही लेडी येते। ठीक आहे, तर आता असा हा व्हिडिओ आहे, पहिला आपण पूर्ण बघून घेऊया। स्टॉप। ठीक आहे, मग आता माझं म्हणणं आहे की हा जो व्हिडिओ आहे हा एवढा भाग नको आहे मला, म्हणजे ह्याचा सुरुवातीचा काही भाग आहे ना, समजा हा स्लायडर मी पुढे ढकलतो, माझं म्हणणं आहे की हा व्हिडिओ इथून सुरू झाला पाहिजे। म्हटलं तर काय, ह्याचा जो सुरुवातीचा जो भाग आहे तो लपला गेला पाहिजे। मला त्याला पूर्णपणे डिलीट नाही करायचं आहे, पण त्याला लपवायचं आहे, तो दिसला नाही पाहिजे। तर मी काय करतो, माझ्या ह्या सिलेक्शन टूलमध्ये जातो आणि ह्या क्लिपच्या सुरुवातीला जातो। हा रॅड ॲरो आलेला दिसतो तुम्हाला इकडे, रॅड ॲरो। हा रॅड ॲरोच जेव्हा तुम्ही बटन दाबून आतमध्ये खेचाल तेव्हा तो सुरुवातीचा भाग हळूहळू हळूहळू लपवायला लागेल किंवा झाकायला लागेल। अशा पद्धतीने मी एवढं ट्रिम केलेलं आहे आणि माझा पूर्ण व्हिडिओ परत एकदा सुरुवातीला नेऊन ठेवतो। आता हा रीड हेड आहे किंवा स्लायडर बोलूया आपण, मार्कर स्लायडर, ह्याला मी सुरुवातीला घेऊन जातो। ठीक आहे, सुरुवातीला आलो आणि आता मी प्ले केलं तर बघा ह्या इथे तुम्ही पाहताय की जो सुरुवातीचा भाग आहे तो नाही, तो बरोबर ह्या इथून सुरू झालेला आहे। म्हटलं तर सुरुवातीचा भाग हा लपला गेलेला आहे। मी लपला गेलेला आहे असं बोलतो कारण का माहिती का, जर मी ह्या व्हिडिओला बाहेर काढला आणि परत ह्याला बाहेरच्या बाजूला मी खेचलं तर तो व्हिडिओ जो आहे तो परत पूर्णपणे येतो आणि म्हणूनच त्याला ट्रिम बोलतात। ट्रिम म्हटलं तर काय, तो डिलीट होत नाही, तो लपला जातो आणि हवा असल्यास तर त्याला आपण परत घेऊ शकतो। ओके, ठीक आहे, आता आपण काय करूया, आता आपण कट कमांड समजून घेऊया। कट कमांड म्हटलं तर काय की ही जी व्हिडिओ क्लिप आहे हिला जर तुम्हाला काही कारणाने दोन भागात डिवाईड करायचं आहे आणि त्याच्यामधला सर्टन पोर्शन हा तुम्हाला डिलीट करून टाकायचा आहे, त्या टायमाला तुम्ही कट मारणार आहात। जर तुम्हाला व्हिडिओ क्लिपमध्ये कट मारायचा असेल तर तुम्हाला टूल पॅलेटमध्ये ही रेझर कमांडची टूल वापरायला लागणार आहे, ज्याची शॉर्टकट की सी आहे। आता आपण कन्सिडर करूया, समजा मला इथे एक कट मारायचा आहे, इथे एक कट मारायचा आहे। अशा पद्धतीने मी त्या क्लिपला आता 3 भागामध्ये डिवाईड केलेला आहे आणि मला जो नको आहे तो भाग मी पकडू शकतो, त्याला डिलीट करू शकतो आणि पाठचा भाग परत पुढच्या क्लिपला अशा पद्धतीने मी जोडू शकतो।
ठीक आहे. अशा पद्धतीने आपण क्लिपला कट करतो प्रीमियर प्रोमध्ये. ठीक आहे. परत मी आता अंडू करतो. अंडू. ठीक आहे. आता आपण जॉईन कमांड बघूया. जॉईन कमांडमध्ये कसं असतं, समजा तुमची ही क्लिप आहे आणि ह्या क्लिपवरती जर तुम्ही चुकून कुठेतरी कट मारून तिचे 2 भाग केलेत आणि नंतर तुम्हाला वाटतं नाही हे चुकून झालं आहे, ह्या क्लिपला परत एकदा तुम्हाला जोडून हवं असेल, त्या टायमाला तुम्ही जॉईन कमांड उपयोगात आणता. तुम्हाला काय करायचं आहे, जिथे कट मारलं आहे तिथे सिलेक्शन टूल घेऊन जायचं आहे, तिथे राईट क्लिक करायचं आहे आणि इथे बघा जॉईन थ्रू एडिट हे ऑप्शन उपयोगात आणायचं आहे. आणि अशा पद्धतीने जसं तुम्ही ह्याला क्लिक करता तुमची क्लिप परत जॉईन झालेली तुम्हाला भेटेल. अशा प्रकारे तुम्ही क्लिपला जॉईन करू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, समजा आता ही क्लिप जी आहे हिला मी जरा बारीक करून टाकतो आणि माझ्याकडे अजून एक दुसरी क्लिप आहे, तिला तिच्या बाजूला मी घेऊन येतो. आता ही एक क्लिप आलेली आहे, मी इथून झूम करू शकतो आणि ह्याही क्लिपला मी ना जरा बारीकच करून टाकतो, एवढं छोटं करून टाकतो जेणे की आपण स्क्रीनवर पाहू शकतो. आता माझं म्हणणं आहे की ह्या दोन्ही क्लिपला मला ग्रुप करायचं आहे आणि नंतर ह्याच्यावरती मला वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट लावायचे आहेत आणि ते एकत्र लावायचे आहेत. असं नको ह्या क्लिपवर वेगळं, ह्या क्लिपवर वेगळ्या पद्धतीने मला लावायला लागतं. त्यामुळे मी काय करतो, ह्या दोघींना ग्रुप करून टाकतो, ह्या दोन्ही क्लिपला ग्रुप करून टाकतो. मी काय करतो, सिलेक्शन टूलमध्ये जातो, ह्या दोघांना असं सिलेक्ट करतो, राईट क्लिक करतो ह्याच्यावरती आणि मी ही नेक्स्ट कमांड उपयोगात आणतो. जसं मी नेक्स्ट करतो ना, हे बघा इथे तो या ग्रुपचं नाव तो विचारतो, तुम्ही नाव काही देऊ शकता तुमच्याप्रमाणे, ABC किंवा तुमच्या प्रोजेक्टप्रमाणे, आणि मी आता ओके बोलतो. अशा पद्धतीने इथे ही ग्रीन स्क्रीनमध्ये आता तो क्लिप दिसायला लागली, म्हणजे दोघांची कंबाईन झालेली क्लिप दिसायला लागली आहे आणि तो आपल्याला सांगतो आहे की आता 2 क्लिप एकत्र झालेल्या आहेत आणि आता जे पण तुम्ही कमांड त्याच्यावरती अप्लाय कराल ते एकत्र ह्याच्यावरती लागणार आहे, म्हणजे दोन्ही क्लिपला एकत्र लागणार आहे. ठीक आहे. ओके मित्रांनो, अशा पद्धतीने आजचा सेशनही आपण कंप्लीट केलेला आहे. आय होप तुम्हाला हा माझा सेशन आवडतो आहे, समजतो आहे आणि तुम्हाला त्याचा फायदा होतो आहे. पण जाता जाता मी तुम्हाला एक यूजफुल टिप देऊन जातो. नॉर्मली काय असतं, जेव्हा पण आपण 2 व्हिडिओमध्ये समजा असे कट मारले आणि मधला व्हिडिओ जर आपण डिलीट केला तर काय होतो, तो तिथे गॅप निर्माण होतो आणि मग नंतर आपल्याला ह्याला खेचून इकडे जोडावं लागतं. अशा पद्धतीने ना असं जोडावं लागतं. तर आपल्याला आता समजा डिलीट पण करायचं आहे, ठीक आहे, आणि तो गॅप पण डिलीट करायचा आहे. असं करायचं असेल तर काय करायचं, शिफ्ट बटन दाबून डिलीट बटन दाबा. अशा केल्याने बघा तो मधला जो व्हिडिओ होता तो निघून गेला, त्याच्यासोबत त्याचा गॅपही निघून गेलेला आहे. ठीक आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, ज्याने की जेव्हा मी नवे व्हिडिओ टाकीन व्हिडिओ एडिटिंगबद्दल तर ते तुम्हाला लगेच समजतील आणि तुम्ही पाहू शकाल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.